त्याच्यामध्ये होतं एवढंच की महाराष्ट्राचा पैसा गॅरंटी नाही तर त्याला जे कुठलं लोन आपल्याला घ्यावं लागतं ते महाराष्ट्रावर पडतं, पण काही प्रमाणात फायदा हा गुजरातला तिथं होतो। महाराष्ट्रामध्ये बँकिंग सिस्टम चांगल्या पद्धतीची असताना सुद्धा IFC जी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची होती ती गुजरातला नेण्यात आली। गुजरातला तिथं डायमंड प्रोजेक्ट नेला, त्याला काही खूप चांगलं यश आलं नाही, पण त्याचा फटका महाराष्ट्राला नक्कीच तिथं पडला। त्याच्याबरोबर IFC सेंटरला तिथं म्हणजे अख्ख्या गुजरातमध्ये ड्राय स्टेट आहे, पण त्या गिफ्ट सिटीमध्ये लोक यावीत म्हणून त्याच फक्त एरियाला तिथं दारू दिली जाते, म्हणजे लोकच येत नाहीत म्हणून दारूसुद्धा देऊन लोकांना आणण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो। म्हणजे खरं तर नैसर्गिक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे सगळे प्रोजेक्ट तिथे यायला पाहिजे होते, पण बहुतांश प्रोजेक्ट दाबून ताकद लावून हे कुठेतरी गुजरातला नेले जातात आणि त्याच्यात महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। नाही, फार घातक आणि फार चुकीची गोष्ट आहे। काल आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा फारूक अब्दुल्ला साहेबांवर एक तिथं ॲसेसिनेशनचा प्रयत्न तिथं झाला आणि आता महाराष्ट्रामध्ये बॉम्ब ची धमकी तिथं दिली गेली असेल, मग काळजी तर घेतलीच पाहिजे। कुठून फोन आला, कसा फोन आला हे बघण्याची जरूरत आहे। होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेट करून तपास करून जो कुठला व्यक्ती असेल त्याला ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीने मुद्दामूनच फक्त भीती दाखवायची म्हणून त्याला तिथं धमकी दिली होती का त्याच्यामागे काय वेगळं होतं हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल। पण तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालून देऊ नका एवढी मात्र विनंती एक आमदार म्हणून आणि नागरिक म्हणून तिथं मी करतो। या सगळ्या युद्धामध्ये महाराष्ट्र किंवा देश आपल्याकडून गॅसवरती गेलेला आहे। अनेक ठिकाणी गॅसची टंचाई पाहायला मिळते, इंधनासाठी देखील अनेक ठिकाणी रांगा लागायची निर्माण झाली आहे। देश चालवत असताना जेव्हा केव्हा एखादी अडचण येईल तेव्हा देशाला मदत करणारे कोण आपल्याकडे मित्र आहेत हे बघणं पण तितकंच महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी आपलं जे परदेशाचं धोरण आहे ते योग्य पद्धतीने असणं महत्त्वाचं आहे। दुर्दैव असं की आज कुठेतरी आपण एकटं पडल्यासारखं आहे। अमेरिका आपल्याला धमकी देते आणि अमेरिकाच आपल्याला सांगते की महिनाभर तुम्ही रशियाकडनं तिथं तेल घेऊ शकता। म्हणजे आपण आपला देश चालवतोय का अमेरिका आपला देश चालवते अशी आजची परिस्थिती आहे। आणि जे काय इराणमध्ये तिथं घडलं, खरं तर जेव्हा अडचणीचा काळ होता तेव्हा इराणली आपल्याला तेल देऊन मदत केली होती, पण इराण जेव्हा अडचणीत आलं कुठेतरी शांतता असावी हे सगळे प्रकार घडू नये तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशाने एक भूमिका घ्यायला पाहिजे होती। दुर्दैवाने ती भूमिका आपण तिथे घेऊ शकलो नाही। आपण इंडियन ओशनचे आपण प्रोटेक्टर आहोत, म्हणजे इंडियन ओशन जे आपलं मोठं आहे त्याचे आपण प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी आपण तिथे घेतली होती आणि त्याच पाण्यामध्ये त्याच समुद्रामध्ये इराणची एक बोट ज्याच्यामध्ये कुठंच तिथं दारूगोळा नव्हता, कारण का ती बोट नेव्हीची आपल्या देशामध्ये एका एकत्रित प्रॅक्टिस करण्यासाठी ती आली होती आणि त्या बोटीला सुद्धा जर आपण वाचू शकलो नाही तर त्याचा अर्थ आणि त्याचा एक फार वेगळा संदेश हा अख्ख्या जगामध्ये गेला आहे। आणि आज जी या देशामध्ये परिस्थिती झाली आहे ती झाली LPGची। आज छोटे मोठे व्यवसाय करणारे जे कोणी दुकानदार असतील, नाहीतर हॉटेलवाले असतील, नाहीतर रेस्टॉरंटवाले असतील, नाहीतर टपरीवाले असतील, दुर्दैव असं की ज्याच्यावर त्यांचं पोट चालतं त्याला जो गॅस लागतो तो गॅस आपल्याला आज मिळत नाही। आणि बहुतांश ठिकाणी उद्या जाऊन असंही दिसतंय की लोकांना म्हणजे सामान्य लोक जे घरात घरगुती गॅस वापरतात त्याच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठंतरी मर्यादा येईल। म्हणजे कुठंतरी प्लॅनिंगमध्ये आपला देश हा कमी पडला आहे, स्टॉक करण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडलो आहे, स्ट्रॅटेजिक स्टॉकमध्ये आपण तिथं कमी पडलेलो आहे। आणि ही गोष्ट तसं बघितलं तर या आपल्या देशाला जेव्हा आपण कितीतरी ट्रिलियन $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा विचाराने तिथं ध्येय घेऊन जातो तिथं अशी परिस्थिती येत असेल तर ती दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नाही, याचा इम्पॅक्ट जो आहे तो स्मॉल स्केल इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणात तिथं पडू शकतो। आणि क्लीन गॅस नाही तर क्लीन फ्युएल जिथं वापरलं जातं, जसं की फार्मास्युटिकलला कदाचित तिथं वापरलं जातं, केमिकलला तिथं वापरलं जातं आणि तिथं असा गॅस नसेल तर त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात तिथं होऊ शकतो। आधीच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेलं आहे आणि आज कुठंतरी पुढं येण्याचा प्रयत्न मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करत असताना रॉ मटेरियल नसल्यामुळे त्यांचा प्लांट जर तिथं बंद होत असेल नाही तर पडत असेल तर भीती अशी वाटते
की खर्च कमी करण्यासाठी उद्या जाऊन नोकरीवर गदा त्या ठिकाणी येऊ नये, एम्प्लॉयमेंटवर गदा तिथे येऊ नये, असे अनेक प्रश्न आहेत. आणि हे काय लगेच सुटण्यासारखं आहे असं नाही. म्हणजे अजून महिनाभर हा वॉर चालला तरी आपण कुठंतरी कितीतरी वर्ष हे मागे जाऊ शकतो. त्याच्याचबरोबर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण आलेली आहे आणि त्याच्यात कुठेतरी घाई गडबडीने सुद्धा लोकांनी स्टॉक करण्याचा प्रयत्न जर केला असेल तर त्यांना मला विनंती करायची, असं न करता सगळ्यांचाच विचार करण्याची जरूरत आहे. पण स्ट्रॅटेजिक स्टॉकमध्ये, प्लॅनिंगमध्ये आणि परराष्ट्र धोरणामध्ये आपला देश हा कुठेतरी कमी पडला नाही तर हरला असं आपलं नक्कीच म्हणता येईल. एक माहिती समोर येते, चीन आणि बांगलादेश या दोन्ही जहाजाला हॉर्मोझच्या सामुद्रीतून इथून तेल आणण्याची परवानगी मिळाल्याची कळत आहे, मात्र भारताला मिळताना पाहायला मिळत नाही. काय कारण असं? भारताला योग्य भूमिका घेतली असती. तसं भारताचं आणि इराणचं काय वाकडं नव्हतं, काय अडचणीचं नव्हतं. जेव्हा केव्हा भारताला तेल मिळत नव्हतं तेव्हा इराणली भारताच्या किमतीवर, म्हणजे आपण INR मध्ये, म्हणजे आपल्या पैशामध्ये त्यांनी तेल तिथं दिलेलं आहे. अडचणीच्या काळामध्ये त्यांनी तिथं आपल्याला मदत केलेली आहे. पण ते जेव्हा अडचणीत होते तेव्हा साधा एक शब्द नाही, एक साधी ट्विट नाही. आपण जर बघितलं की जेव्हा UAEवर त्या ठिकाणी घात झाला तेव्हा मात्र ट्विट होते, पण तिथं हजारो लोक जेव्हा इराणमध्ये मृत्युमुखी पडले तेव्हा मात्र आपण कुठं तिथं सपोर्ट केला नाही. त्याच्याचबरोबर इस्रायलमध्ये 4-5 लोक जेव्हा त्या बॉम्बमध्ये वारली तेव्हा त्या ठिकाणी आपण ट्विट करतो, पण इराणच्या बाबतीत आपण करत नाही. म्हणजे भारत हा देश हा शांततेसाठी लोकप्रिय होता आणि अख्ख्या जगामध्ये एक वजन आपलं होतं. आपल्याला विचारल्याशिवाय आपल्या इंडियन ओशनमध्ये कुणीच येण्याचा विचार नाही तर धाडस तिथं करत नव्हतं. पण आपल्याच समुद्रामध्ये तिथं दुसऱ्या देशाची, मित्र देशाची बोट जर बुडवली जाते व कुठंतरी आपण कमी पडतोय. आणि आपले शेजारचे देश जे आहेत, जे आपल्यावर अवलंबून होते, आपले मित्र देश होते, ते आज आपल्याबरोबर नसतील तर उद्या जाऊन चायनाकडनं जर घात झाला, पाकिस्तानकडनं घात झाला आणि मित्र देशांनी आपल्याला मदत नाही केली तर खूप मोठी अडचण येत्या काळामध्ये येऊ शकते असं वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.